भावविभोर होऊन तुकोबराय भगवंताचं ध्यान करतायत। अंतकरणामध्ये पांडुरंगाच्या चरणांनी कायमचं ठसून जावं यासाठी भगवंताच्या चरणाकडे एक टक लावून पाहतायत। आणि भगवंताचे चरण निहाळता निहाळता तुकोबारायांचं लक्ष भगवंताच्या कमरेवर ठेवलेल्या करांकडे गेलंय। बघा किती सुंदर दृश्य असेल ते। आज तुम्हाला ही संधी पांडुरंगाच्या रूपाला पाहण्याची। वर्णन करत असताना आपणही असं समजावं की ज्या नजरेने तुकोबाराय पाहतायत देवाला, देवा ती नजर आम्हाला केव्हा प्राप्त होईल, त्या नजरेने आम्ही कधी बघू भगवंताकडे। तुकोबाराय भगवंताच्या कटेवर ठेवलेल्या करांकडे पाहत असताना विचार करतात, देवा किती दयाळू येतो, किती कृपाळू येतो। विठू माझा लेकुरवाळा संगी गोपाळांचा मेळा। कुणाला खांद्यावर बसवतो, कुणाला कटेवर बसवतो, कुणाचा बोट धरतो, कुणाला डोक्यावर धरतो। किती किती कृपा करतो, किती प्रेम करतो प्रभू तू तुझ्या भक्तांवर। आणि भगवंताकडे पाहत 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 तुकोबारायांचं लक्ष भगवंताच्या नजरेकडे गेलं। सज्जन हो, मंदिरात गेल्यानंतर आम्ही देवाकडे पाहतो, पण पाहिल्यानंतर लगेच आम्ही डोळे बंद करतो। जर डोळे बंद केले तर मंदिरात जायचं कशाला, बरोबर आहे की नाही? म्हणून आधी डोळे भरून त्याला पाहावं। तुकोबाराय भगवंताकडे पाहतात, चरणाचं दर्शन झालं, कटेवरच्या करांचं दर्शन झालं, खांद्यावरच्या कानामधल्या मकरा कुंडलांचं दर्शन झालं, पण आता भगवान परमात्म्याच्या नजरेकडे डोळ्याकडे ज्यावेळी तुकोबाराय पाहतात तर भगवंताने आपली नजर खाली झुकवली। भगवान तुकोबारायकडे पाहत नाहीये। त्यावेळी तुकोबाराय भगवंताला सांगतात, देवा काही चुकलं का माझं? प्रभू एकदा बघा ना माझ्याकडे, बघा जर तुम्ही माझ्याकडे नाही पाहिलं तर मग मी कुणाकडे पाहावं? कारण तुम्ही माझे माता पिता आहात, तुमच्याशिवाय या विश्वात या जगात माझं कोणीच नाहीये। त्वमेव माता च पिता त्वमेव बंधू च सखा त्वमेव विद्या च द्रविणं त्वमेव सर्वं देव। काकुळतीला आले का देवाला आपल्याकडे पाहायला आग्रह करतायत? का देवाच्या आणि भक्ताची नजर व्हावी अशी भक्ताची इच्छा आहे। त्याचं कारण आहे मंदिरातला कासव तुम्हाला मला हे दाखवतो। प्रत्येक मंदिरात कासव असतो की नाही? कोणत्याही देवाचं मंदिर असू द्या, गणपती बाप्पाचं असो, जगदंबेचं असो, पांडुरंगाचं असो, श्रीरामाचं असो, महादेवाचं असो, कासव आहेच। का कासव आहे? कासव हे आपल्याला भक्ती करायला शिकवतं। कारण कासवाचे जे पिलं असतात त्या पिलांना आईचं दूध पिण्याची व्यवस्था नसते, मग त्याच्या पिलांचं पोट कसं काय भरतं? ज्यावेळी माय लेकराची एक नजर होते ना तेव्हा आईच्या वात्सल्य दृष्टीने कासवाच्या पिलांचं पोट भरतं। तू माझी माऊली मी ओ तुझा दाना, माझी प्रेम पांडुरंग, तू माझी पक्षिणी तुझी जंडर चारा घाली माझा पांडुरंग। कासवाची दृष्टी राहे सदा बाळावरी, तैसी कृपा करी पांडुरंग। ज्या पद्धतीने कासविनी आपल्या लेकरांकडे पाहिल्यानंतर प्रेमाचा वर्षाव करते आणि त्या वात्सल्यपूर्ण दृष्टीमुळे त्या कासवाच्या पिलांचं पोट भरतं, तसं तुकोबाराय म्हणतात, देवा जोपर्यंत तुम्ही कृपापूर्ण नजरेने वात्सल्य दृष्टीने माझ्याकडे पाहत नाही तोपर्यंत माझ्या मनाला समाधान नाही मिळणार। देवा बघा ना, एकदा तरी माझ्याकडे बघा, एक नजर तरी माझ्याकडे टाका। तुकोबारायांसमोर भगवान एक शब्द बोलत नाही। तुकोबाराय विनंती करतात। शेवटी भगवंताने ना इलाजाने तुकोबारायांना सांगितलं, तुकोबा बघा, माणूस नजर दोनच वेळा खाली करतो। पहिलं कारण आहे जेव्हा दुसऱ्याचा त्याने काही गुन्हा केला असेल, काही अपराध केला असेल, तेव्हा ती समोरची व्यक्ती समोर आल्यानंतर ज्याने गुन्हा केलाय त्याची नजर आपोआप शर्मेने लाजेने खाली होते। आणि दुसरं कारण असे, जर दुसऱ्याचं कर्ज असेल आणि तो जर आपल्या समोर आला तर ज्याच्या डोक्यावर कर्ज आहे ना त्याची नजर सुद्धा खाली होते। तुकोबाराय म्हणतात, मग या दोघांपैकी कोणतं कारण आहे आज तुमच्याकडे? म्हटले दुसरं कारण आहे। दुसरं कारण तुमच्या भक्तीचं कर्ज आहे तुकोबाराय माझ्या डोक्यावर। तुमच्या वाडवडिलांपासून माझी भक्ती करत आले, येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविते। तुमचे वाडवडील, तुमचे माता पिता, तुमचे पूर्वज विश्वंभर बाबा, तिथून तुमच्या वारसात भक्तीचा चालत आहे। परंपरा निघून गेल्या, पण तुकोबाराया तुमच्या परंपरेने कधीच माझ्या पुढे हात नाही पसरले।
आणि आज तुमच्या जीवनामध्ये चारही बाजूने दुःख आहे. अतिशय अल्प काळामध्ये माता पितांचं निधन झालं. थोरला दादा सावजी तीर्थयात्रेसाठी गेला, तो परत आलाच नाही. किती दुःख आहे बघा तुकोबारांच्या जीवनात. लक्ष देऊन ऐका, आपल्या जीवनातलं दुःख 1% सुद्धा लागत नाही. आई वडील लहान वयामध्ये गेले, मोठा भाऊ तीर्थयात्रेसाठी गेला, परत आलाच नाही. त्याची पत्नी वारली. तुकोबारांची पहिली पत्नी दम्याच्या आजाराने मेली, दुसरी केली. बरं, पहिल्या पत्नीचा जो मुलगा होता ज्याचं नाव होतं संतू, भयंकर दुष्काळ पडला. संतू आजारी पडला. आजारी असणारं लेकरू, त्याच्या तोंडातून 2च शब्द निघत होते, आई पाणी, आई पाणी, आई पाणी. मुलगा सावत्र होता, पण आईचं खूप प्रेम होतं आपल्या सावत्र मुलावर. आईने सांगितलं, धनी तुमचा टाळ आणि विना बाजूला ठेवा, या संतूचं डोकं मांडीवर घ्या, मी कुठून तरी पाण्याची व्यवस्था करते. आईसाहेब पाणी आणण्यासाठी मातीची घागर घेऊन निघाल्या. धावत धावत कुठून तरी पाण्याची व्यवस्था केली. पाणी घेऊन घराकडे निघतायत. पळता 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 पायाला ठोकर लागली. दडकन घागर खाली पडली. पडल्याबरोबर घागर फुटली. सगळीकडे खापऱ्या खापऱ्या उडाल्या. जवळ कुत्र्याचे पिलं फिरत होते, चटाचटा जमिनीवरचं पाणी चाटू लागले. भयंकर दुष्काळाची परिस्थिती. एका खापरीत घोटभर पाणी आईने घेतलं. धावत मुलाकडे निघाली. मुलाच्या तोंडात पाणी टाकणार तेवढ्यामध्ये हातचा मुलगा निघून गेला. काय प्रसंग असेल त्यांच्या जीवनामध्ये, किती दुःख, किती यातना असतील. आणि त्यातल्या त्यात बरं, कुटुंबाची तर परिस्थिती अशी झालीच, पण सगळे सोयरे अजिबात नाही. सुख के सब साथी, दुःख में ना कोई. जर श्रीमंत असाल तर कितीही लांबचा नातेवाईक असू द्या, ओळख देतो म्हणजे देतो. किती लांबचा असू द्या, मी तुम्हाला मामबहिणी, फुई बहिणी, जिज बहिणी, आत्यानी, चुलत पोरशे, एवढं लांबचं का असेना पण नातं दाखवतात जर श्रीमंत असेल तर. आणि जर तुमची परिस्थिती फाटकी असेल तर सक्का भाऊ सुद्धा वेळेवर साथ देत नाही. सज्जन हो, कारण जेनो पास नानो छे वो शानो छे, जेनो पास नानो नथी वो गदडू छे, नाही का. ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्यासाठी धनवंता लागे, सर्व मान्यता आहे जगी. आज तुकोबारायांच्या जीवनामध्ये सगळ्यांची साथ सुटलेली. दुष्काळे आटिले, द्रव्य नेला मान, श्री एक अन्न अन्न करता मेली. औषध पाण्या वाचून पत्नी मेली ती गोष्ट वेगळी होती, पण अन्न पाण्या वाचून पत्नी मेली म्हणजे जगण्यासाठी अन्न आणि पाणी जेवढं पाहिजे तेवढं सुद्धा उपलब्ध झालं नाही. किती दुःख, किती यातना आहे. तरीही अखंड पांडुरंगाच्या दर्शनाची वारी चालू आहे, अखंड देवाचं भजन चालू आहे. आणि आज देवासमोर ते तुकोबाराय उभे आहेत ज्या तुकोबारायांचा प्रपंच बाह्य दृष्टीने फाटका आहे. त्या तुकोबारायांना भगवान म्हणतात, तुकोबा एवढे संकट आल्यानंतर तुम्ही एकदा सुद्धा मला हाक मारली नाही की देवा माझं एवढं दुःख निवारण कर. तुकोबाराया, जोपर्यंत तुम्ही माझ्याकडे काही मागत नाही तोपर्यंत मी माझी मान वरती करू शकत नाही. तुकोबाराय म्हणतात, देवा कसं काय मागू तुझ्याकडे सांग ना. पहिली गोष्ट तर अशी, मी तुझ्याकडे मागावं एवढा मी दरिद्री नाहीये. बघा बरं किती स्वाभिमानी जीवन आहे तुकोबारायांचं. मी तुझ्याकडे काहीतरी मागावं एवढा मी दरिद्री नाहीये, कारण दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपान भवरोग. देवा सगळ्यात मोठं तर माणसाचा जन्म दिला तू अनमोल किमतीचा. परम भाग्याची संपत्ती. देवा सगळ्यात पहिला उपकार माणसाचा जन्म, दुसरा उपकार आहे भारतासारख्या देशात जन्म, तिसरा उपकार आहे वारकरी संप्रदायाचा पाईक असणाऱ्या कुटुंबामध्ये जन्म. एवढा मी भाग्यवान की आज तू माझ्याशी गप्पा माराव्या, तू माझा सखा व्हावं, एवढं माझं भाग्य आहे. मग काय कशासाठी तुझ्याकडे मागावं. नाहीतरी तुका म्हणे करी ब्रह्मांड ठेंगणे, हात पसरी जिने धिकत्याचे. धिक्कार आहे त्या माणसाच्या जीवनावर जो नेहमी सारखा सारखा हात पसरत राहतो. मला एक सांगा, तुमच्या घरात जर 2 मुलं असतील, एक मुलगा तुमच्याकडे कधीच काहीच मागत नाही
आणि एक मुलगा सारखा 2 रुपये देन, 5 रुपये देन, 10 रुपये दे, दिवसभर किरकिर लावतो. तुम्हाला कोणतं पोरगा आवडतं, मागणारं का न मागणारं? न मागणारं. जे काहीच मागत नाही ते तुम्हाला खूप आवडतं आणि न मागता तुम्ही त्याला देतात, त्याच्याकडे विशेष लक्ष असतं. बरं, अजून दुसरा प्रश्न विचारते. आपल्या भारत देशामध्ये पंडित प्रदीप मिश्राजी महाराजांचे खूप उपकार झाले. आज त्या एका माणसाच्या वाणीमुळे, त्या महात्म्याच्या वाणीमुळे बंद पडलेले शिवमंदिर चालू झाले. ज्या माणूसनं देवनं कधीच जमे नाही तो सुद्धा मंदिरमा जावं लागे. बरोबर आहे की नाही? बरोबर. तुम्ही त्या पंडालमध्ये बसल्यानंतर महादेवाला प्रार्थना करतात, तेरे डमरू की धुन सुनने मैं काशी नगरी आई हूं. म्हणा ना ना ना, तेरे डमरू की धुन सुनने मैं काशी नगरी आई हूं. म्हणा म्हणा एकताईचं भजन चालू होतं, त्याच पंडालमध्ये बसली होती. मेरे पति की दारू छुड़ाने को मैं 4 दिन से यहाँ पे बैठी हूँ. मेरे लड़के की शादी जुड़ाने को मैं पंडाल में आई हूँ. उसका सत्यानाश हो जाए जिसने मेरा बांध कोरा है, उसके भी हड्डी मुड़ जाए जिसने मेरी कमर तोडी है. हेच मागायला जातो ना आपण. मला मग काय चालू आहे, हाई बहीण लेकच काय समजणं आम्ही काय काय मागायला जातो असं नाही का. आमच्या कॉलनीमध्ये एक मावशी कधी कीर्तनाला नाही, हरिपाठाला नाही, बिचारा तिला नवरानं कधी बिचारी पाय पडणे नाही होई. त्या मावशीचं दररोज पहाटे 4 वाजले की दररोज दर्शनाला जायची. चांगलंय, भगवंताची सेवा करतायत, प्रार्थना करतायत, चांगलंय. त्या मावशीला विचारलं, म्हटलं मावशी सध्या दररोज भोलेबाबाच्या मंदिरात काय आहे काय डोक्यात? म्हणे काही नाही, जरासं पोऱ्यान लगीन करता चालू आहे. ठीक आहे, झाली महादेवाची कृपा, भगवंताची कृपा. 2-4 महिन्यातच लग्न झालं मुलाचं. सुनबाई घरात आली, लग्नाला महिना झाला आणि तेवढ्यात म्हातारीच्या पुन्हा दुसऱ्या फेऱ्या चालू झाल्या. म्हणता आते काय चालू आहे? म्हणे पहिला वयला नातू होई जाई तर बरं होई जाई त्यान करता चालू आहे. आपल्या अपेक्षा कधीच संपत नाही सज्जन हो. मी तर असं म्हणेल, ज्यावेळी भगवान भोलेनाथ मंदिरात एकटे असतील, ध्यानस्थ असतील आणि महिला मंडळाचा घोळका येताना जर त्यांना दिसत असेल तर त्या उघाडे डोळ्या सुद्धा लाईलेतच होई. आली भाऊ, यांची यादी आली, यांची मागण्याची यादी आली. मी तर असं म्हणेल ना की 99% लोक मागायलाच जातात. काय वाटतं तुम्हाला? 100% पुरा का? पुरा. वा वा वा, मस्त. म्हणजे तुम्ही विषेत बा त्यांना मा. छान छान. जवळजवळ 99% माणसं भगवंताकडे मागायलाच जातात सज्जन, मागायलाच जातात. मला सांगा, जर आम्ही असं मान्य केले की जैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आरामुका भ्रांतीशी काम विषयावरी, तो जर आमच्या हृदयामध्ये वास करतो तर आमच्या घरात काय चाललंय हे त्याला कळत नसेल का? काय वाटतं तुम्हाला? आपल्या हृदयात आहे ना तो. सगळ्यात जवळचा जर असेल तर कोण आहे? आमचा परमेश्वर. आमचे माता पिता सुद्धा आमच्या भावना एवढ्या लवकर ओळखत नाही, एवढ्या लवकर तो आमच्या जवळ पोहोचतो किंवा एवढ्या लवकर त्याला आमच्या अंतःकरणातल्या सगळ्या गोष्टी कळतात. मुंगी के पैर में घुंगरू बजे वो भी सुनता है. जर मुंगीच्या अंतःकरणातल्या भावना त्याला कळतात तर आमच्या कळणार नाही का? मग तरीही आम्ही त्याच्यावर नेहमी बोजाच टाकत राहतो, नेहमी साकडच टाकत राहतो. तू माझं असं कर मग मी तुला हे चढवेल, तू माझं तसं कर मग मी तुला ते चढवेल. अहो, आपल्याच घरातलं पोरग, आपल्याच पोटचं पोरग जर सारखं सारखं रोज रोज तुमच्याकडे मागतच असेल, तो मुलगा सुद्धा आपल्याला आवडत नाही. मग तुम्ही जर जेव्हाही जाता तेव्हा यादीच घेऊन जाता तर त्याला पण कंटाळा येत असेल की नाही? मग असं म्हणाल मग मंदिरात जायचं नाही? 100% जा, गेलंच पाहिजे. आमचं कर्तव्य येते. आम्ही दररोज भगवंताच्या दर्शनाला गेलं पाहिजे, दररोज महादेवांना जल अर्पण केलं पाहिजे. पण जल अर्पण करत असताना
कोणत्याही प्रकारचा मागण्याचा भाव ठेवू नये. भाव फक्त एकच ठेवावा, देवा तू माझा स्वामी मी तुझा. भगवंताला सांगावा, देवा तू माझा स्वामी आहे, कृष्ण माझी माता, कृष्ण माझे पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. देवा या जगात तुझ्याशिवाय माझं कोणीच नाहीये. वेळेवर तुम्हाला बहीण नसेल त्याला बहीण माना, तुम्हाला भाऊ नसेल त्याला भाऊ माना, तुम्हाला बाप नसेल त्याला पिता माना, तुम्हाला सखा नसेल त्याच्याशी मैत्री करा. पण भगवंताशी एकदा नातं जोडलं पाहिजे आणि तेही निस्वार्थी प्रेमाचं जोडावं, निस्वार्थी भावनेचं नातं जोडावं. कारण त्याचं वाक्य तो भगवान परमात्मा सांगतो की माझ्या जीवनामध्ये किंवा तुमच्या जीवनामध्ये जर एकदा तुम्ही मला माझं म्हटलं तर मी तुम्हाला माझं म्हणतो. सत्री देव प्रपन्नाय अयास्मिती तू याचते अभयम सर्वभूतेभ्यो दधामेत प्रपन्नाय. तुमचा योगक्षेम वाहण्याची जबाबदारी माझी, फक्त एकदा तुम्ही मला माझं म्हणा. विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठल. गाडी 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 बोला 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 जय हो. हां हां आशा शंभू इकडे आवाज येते मला काका बाबा दादा विठ्ठल जय हो. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाच्या समोर उपस्थित आहेत. तुकोबारायांना भगवान पुन्हा पुन्हा म्हणतात, तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा, काहीतरी मागा. तुकोबाराय म्हणतात मी मागणार तर नाही, कारण तृणादपी लघुस्थूलस तुलादपी याचकः. तृण म्हणजे गवत, गवतापेक्षा कापूस हलका. वारा आला गवताला उडवतो, कापसाला उडवतो, पण याचक जर आला तर वारा त्याला स्पर्श करत नाही, एवढा हलकट मागणारा मानला गेलाय. म्हणून देवा हात पसरी जिने धिकत्याचे. जर तुमचा पुन्हा पुन्हाच आग्रह असेल तर माझी एक इच्छा पूर्ण करा. अभंगाचं प्रथम चरण.